अगदी थोड्याच वेळामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। युतीच्या घोषणेआधी सकाळी साधारण 11:30 वाजता दोन्ही ठाकरे बंधू हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करणार आहेत। मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। मुंबईसह इतरही महापालिकांमध्ये ही युती होणार असल्याची माहिती मिळते। तर शिवाजी पार्कात आता नेते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। खासदार अरविंद सावंत, आमदार महेश सावंत शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती दाखल झालेत। बाळासाहेबांना अभिवादन करून ठाकरे बंधू युतीच्या घोषणेबाबत होत असलेल्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जाणार आहेत। आणि आज संदर्भातले आपण अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, खरं तर अगदी 11:30 वाजण्याच्या सुमारास स्मृतीस्थळावरती हे दोन्ही नेते अभिवादनासाठी येणार आहेत। सध्याचे तिथलं वातावरण नेमकं काय आहे, कशी तयारी करण्यात आली आणि कोणकोणते नेते उपस्थित आहेत? नक्कीच आकांक्षा, आपण सध्या स्मृतीस्थळावरती आहोत आणि इतर जर पाहिलं तर इथे तयारी पूर्ण झालेली आहे। सध्या मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील इथे दाखल झालेले आहेत। 11:30च्या सुमारास उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोघेही स्मृतीस्थळावर येतील आणि बाळासाहेब ठाकरेंच्या यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर पुढे त्यांची जी पत्रकार परिषद आहे तिथे मार्गस्थ होतील। आपण बघतोय की मोठ्या संख्येने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले, त्यासोबतच आमदार महेश सावंत, खासदार अरविंद सावंत हे देखील दाखल झालेले आहेत। 11:30च्या सुमारास दोन्ही नेते इथे येतील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करून मार्गस्थ होतील। आपण बघतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील सध्या दाखल झालेत। आपण काही महिला कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, तुम्ही इथे आलेले आहात, पहिल्यांदाच दोन्ही पक्षांची युती होते, किती उत्सुक आहात तुम्ही? खूप उत्सुक आहेत। म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं की कधी ते सगळे दोन भाऊ कधी एकत्र होतात। त्यामुळे सगळ्यांची पण हे बीजेपीवाल्यांची तर पूर्ण फाटली आहे। बीजेपी ती लोक पूर्ण विचार करतात। मोठ्या संख्येने ज्या महिला कार्यकर्त्या त्या इथे आलेल्या आहेत। ताई, दोन्ही भाऊ त्यांची राजकीय युती जाहीर होणार आहे, किती मोठा क्षण वाटतो हा? आम्हाला खूप मोठा क्षण वाटतोय, कारण आम्ही खूप आनंदी आहोत आणि ते दोघं भाऊ एकत्र आज इथे येतात आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप खूप आनंदी आहोत। कार्यकर्ते त्यांच्यामध्ये मोठा उत्साह आपल्याला दिसून येतोय। आकांक्षा, अगदी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। राजकीय युतीची आज अधिकृतपणे घोषणा होणार आहे, त्यामुळे अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद सचिन या माहितीसाठी। आणि यानंतर आपण जाऊयात जिथे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, हॉटेल ब्ल्यू सी। इथून आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, तिथली नेमकी तयारी कशी आहे? अवघा 1 तास उरलेला आहे या पत्रकार परिषदेसाठी। तिथे नेमके कोणकोणते नेते उपस्थित आहेत, कशी तयारी सुरू आहे? ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जातील, तिथे अभिवादन करतील आणि त्यानंतर थेट ब्ल्यू सी वरळीतलं हे हॉटेल, जिथे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत। आपण जर बघितलं तर नेते यायला सुरुवात झाली आहेत। मनोज चव्हाण आहे, साईनाथ दुर्गे, सचिन अहिर आहेत। अखेर तो मुहूर्त आज अखेर आज मुहूर्त आहे आणि महाराष्ट्राच्या मराठी जनतेसाठी खूप चांगला दिवस आजचा आहे असं आम्ही म्हणू। दोन भावंड एकत्र येणं अत्यंत गरज होती, जनतेची ती इच्छा होती आणि जनतेची इच्छा आज आम्ही पूर्ण करतो। म्हणजे आव्हानं सुद्धा मोठी असणार आहेत। आम्ही मुंबई महानगरपालिका घेऊ एवढं मात्र नक्की। कशा प्रकारे म्हणजे जागा वाटपाचा तिढा होता तो सुटलाय असं म्हणतायत, त्यानंतर आता एकत्र येऊन मनसैनिक आणि शिवसैनिक ही निवडणूक लढवतील? 100%। बघा, आता म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, की आता एक वेगळं टार्गेट ह्या लेवलला आम्ही आहोत। म्हणजे जागा कोणाला किती मिळाल्या किंवा मनसेला किती, ह्याच्यापेक्षा ही युती होणं अत्यंत महत्त्वाचं होतं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून आणि ती झाली। त्यामुळे आता काम एकत्रच करणार आणि निश्चितपणे महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा ह्या ईर्षेनेच आम्ही उतरणार। तयारी कशी आहे हे आपण दाखवूयात, कारण इथे आपण जर बघितलं तर हॉटेल ब्ल्यू सी इथे मोठं बॅनर आपल्याला पाहायला मिळतंय। त्याशिवाय पत्रकार परिषदेची तयारी झालेली आहे। आपण जर बघितलं तर फक्त 2च इथे खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत, जिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे इथे बसणार आहेत आणि इथनं पत्रकार परिषदेला संबोधित ते करणार आहेत। आपण बघितलं मेळाव्याला सुद्धा, जो 5 जुलैला मेळावा झाला होता, त्या मेळाव्यात सुद्धा 2च खुर्च्या आपण व्यासपीठावर बघितल्या होत्या आणि अगदी तसंच पत्रकार परिषद जिथे युतीची घोषणा होणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 2च प्रमुख नेते युतीची घोषणा करणार इथे आपल्याला पाहायला मिळेल। आणि पाठीमागे जर बघितलं
तर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेलं हे मोठं पोस्टर आपल्याला पाहायला मिळते आणि मनसे ची जे पक्षचिन्ह आहे इंजिन, त्यासोबतच बाजूला आपण बघतो ठाकरेंच्या शिवसेनेचं पक्षचिन्ह मशाल आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे कशा प्रकारची तयारी आहे आपण बघतो. खरं तर भव्य मेळावा घेण्याचं नियोजन त्यांचं होतं, मात्र जी माहिती नेत्यांनी दिली, वेळ कमी आहे, त्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये तातडीनं ही युती जाहीर करणं गरजेचं होतं. आणि त्यामुळे आज याच हॉटेल ब्ल्यू सीमध्ये आपल्याला आठवत असेल तर 2019ला याच हॉटेल ब्ल्यू सीमध्ये भाजप त्यासोबतच शिवसेनेची युती झाली होती. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि आता 6 वर्षानंतर पुन्हा याच हॉटेलमध्ये आपण बघतोय 360 पूर्णपणे राजकीय समीकरणं फिरली आणि आता ठाकरे बंधू याच हॉटेलमध्ये आपल्याला पत्रकार परिषद घेताना पाहायला मिळत आहेत. 2 खुर्च्या तयार आहेत आणि 12:15 दरम्यान उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे पत्रकार परिषदेत संबोधित करतील, ज्याची उत्सुकता मनसैनिक आणि शिवसैनिकांना आहे. कारण संभ्रम दूर होईल, अनेक प्रश्न जे निर्माण झाले होते ते दूर होतील आणि जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर आज ही पत्रकार परिषद जेव्हा राज ठाकरे, उद्धव ठाकरे घेतील तेव्हा कोणत्या मुद्द्यांवर पुढे ते जाणार आहेत, कोणकोणत्या ठिकाणी, कोणकोणत्या महापालिकांमध्ये ही युती होणार आहे, या सगळ्या स्पष्ट या पत्रकार परिषदेनंतर होईल. आकांक्षा. अगदी बरोबर आहे वेदांत, तुम्ही दाखवल्याप्रमाणे जय्यत अशी तयारी इथे झालेली आहे. अगदी काहीच वेळामध्ये हे दोन्हीही नेते हॉटेल ब्ल्यू सी इथे दाखल होतील आणि अधिकृतपणे या युतीची घोषणा करतील. अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद वेदांत आणि सचिन, तुमचे देखील आभार या माहितीसाठी. तर अगदी तासाभरामध्येच या दोन्हीही नेत्यांकडून औपचारिकरित्या, अधिकृतरित्या या घोषणेची जाहीर केलं जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्याबरोबरच मनसेचे देखील कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये आनंद आहे, उत्साह आहे, त्याबरोबरच भावनिक नाळ देखील त्यांची जोडलेली आहे. आणि याच महाराष्ट्राचा उत्साह नेमका कसा आहे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत मुकुल कुलकर्णी, विजय केसरकर आणि त्याबरोबरच ठाण्यामधून अक्षय भाटकर सध्या जोडले गेलेले आहेत. आपण सुरुवातीला नाशिकमध्ये मुकुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. मुकुल, नाशिकमधलं वातावरण सध्या काय आहे? कारण आज युतीची घोषणा होणार आहे, त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह दिसतोय? राज्यभरामध्ये ज्या युतीची चर्चा होती, उत्सुकता होती, ती युती आज होते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्यामध्ये प्रचंड अशी उत्सुकता आहे. सर्वजण आपण बघतोय की घोषणाबाजी सुरू आहे आणि आजच्या क्षणाची 12 वाजेची जो तो वाट बघत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. आज युतीची घोषणा होते आहे, काय उत्सुकता आहे, काय अपेक्षा? खरं तर सत्ताधाऱ्यांचं 12 वाजवण्याचे, महाराष्ट्राची जनता 12 वाजेची वाट बघते. सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कामकाज सुरू केलं आहे, निवडणुका ज्या पद्धतीने लढवत आहे, त्यासाठी महाराष्ट्राची जनता ठाकरे बँड एकत्र आलं पाहिजे याची आतुरतेने 12 वाजता वाट बघताय. आणि संपूर्ण आपण जर बघितलं असेल, मराठी जनता असेल, मराठी भाषिक असेल, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी असतील, या सर्वांची एकच इच्छा होती का वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मला वाटतं आज तो सोन्याचा दिवस आज 12 वाजता तो उगवणार आहे आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीपावली साजरी होणार आहे. दीपावली साजरी होणार असं म्हणतात. तुम्हाला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय उत्सुकता आहे? महाराष्ट्राची संस्कृती जी लयाला गेली आहे, या सत्ताधारी पक्षांनी जो उन्माद मांडला आहे, तो उन्माद संपवण्यासाठी आज ठाकरे बंधू एकत्र येत आहे. आणि ठाकरे बंधूंची ताकद शिवसैनिक आणि मनसैनिक हे राज्यभरातले एकत्र येत आहे. तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना ओळखून आज ठाकरे परिवार 12 वाजता या ठिकाणी महायुतीला चॅलेंज देण्यासाठी शिवयुती या ठिकाणी करताय. आणि या शिवयुतीला महाराष्ट्र निर्माण सेना असेल आणि शिवसेना असेल, या युतीची ताकद नक्कीच महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या निवडणुकांमध्ये दिसेल. काय अपेक्षा आहेत आज? आजच्या या युतीमुळे खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये भारतीय जनता पार्टीने जो काही विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही, ही जी त्यांची
चाल आहे, ह्या चालीला कुठेतरी अटकाव करण्यासाठी आज 13 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आहे. आज त्या एकत्र आल्यामुळे दोन्ही शिवसैनिक मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेचीच इच्छा होती की ह्या दोन्ही बंधूंनी लवकरात लवकर एकत्र येऊन आणि त्याचा आज या आपण बघतोय महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा होती दोन्ही बंधूंनी एकत्र यावे, तसे आज दोन्ही बंधू एकत्र येत आहेत आणि सत्ताधारी महायुतीवर कसे बरसतात याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अगदी त्यामुळे हा उत्साह दिसून येतोय, समाधानाचं वातावरण आहे. यानंतर आपण जाऊया ठाण्यामध्ये. अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अक्षय, मनसे कार्यकर्त्यांचा ठाण्यामधला उत्साह कसा दिसून येतोय, काय भावना आहेत? प्रज्ञा, फक्त मनसे कार्यकर्तेच नाही आहेत तर या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आहेत आणि दोन्ही कार्यकर्ते आतापासून एकत्रित या आपल्याला नौपाडा या परिसरामध्ये दिसत आहेत. आणि मुख्यतः हा बालेकिल्ला मानला जातो शिवसेनेचा, त्याचबरोबर मनसेचा, आणि म्हणूनच इथे आता दोन्ही कार्यकर्ते एकत्र आहेत. 12 वाजता ज्यावेळी युती जाहीर होईल त्यावेळी या रस्त्यावर खूप मोठा जल्लोष होणार आहे. आपल्याबरोबर रवींद्र मोरे सर आहेत. सर, काय सांगाल, आज युती जाहीर होणार आहे, किती वर्ष या आजच्या पत्रकार परिषदेची क्षणाची वाट बघितली होती? गेली 20 वर्ष आम्ही याची वाट पाहत होतो. आम्ही देखील पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत. परंतु आज आम्हाला दिवाळी साजरी करावीशी वाटते आणि 12 वाजता आम्ही दिवाळी साजरी करणार. कारण आज नुसतं महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात विदेशात देखील सगळे जल्लोष करतील. जो मराठी माणूस आहे त्याचा आज ऊर भरून येईल आणि नक्कीच मराठी माणसाला आज खूप आनंद झाला आहे. आपल्याबरोबर शिवसैनिक आहेत. किती मोठा दिवस वाटतो आजचा? आज आमच्याकडे दिवाळी आहे. दिवाळी सन्माननीय जे बाळासाहेब ठाकरे जे होते त्यांच्या मनात म्हणजे स्वप्न होतं की सन्माननीय राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यावं आणि आज एकत्र आलेत. तर आमच्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते आज आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत. आज दिवाळी साजरी केली जाणार आहे. आपल्याला माहिती आहे, हा नौपाड्याच्या परिसरामध्ये शिवसेनेचं कार्यालय आहे, याच ठिकाणी मनसेचं मुख्यालय आहे आणि या संपूर्ण परिसरात 12 वाजता बरोबर गुलाल उधळला जाणार आहे. ढोल ताशाच्या गजरात आजच्या या युतीच्या घोषणेचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यावेळी स्वतः राजन विचारे या ठिकाणी असतील, अविनाश जाधव या ठिकाणी असतील आणि या नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष साजरा करणार आहेत. तर ठाण्यातलं हे वातावरण आहे, माहोल तयार झालेला आहे. आता फक्त वाट बघितली होती ती म्हणजे कधी युतीची घोषणा हे दोन बंधू एकत्र करतात त्याची. प्रज्ञा, बरोबर आहे अक्षय, तुम्ही म्हणताय तसं माहोल तयार झालेला आहे, जल्लोषाचं वातावरण आहे आणि असंच जल्लोषाचं वातावरण कोल्हापुरात देखील दिसतंय. विजय केसरकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. विजय, तिथला उत्साह कसा आहे आणि कशा पद्धतीनं जल्लोष साजरा केला जाणार आहे? आकांक्षा अगदी बरोबर आहे. गेले 21 वर्ष मनसैनिक आणि शिवसैनिक ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आज येणार आहे आणि 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याची अधिकृत घोषणा करणार आहेत. आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. गेले 21 वर्ष तुम्ही या ठिकाणी वाट पाहिली होती की जो क्षण आता आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर युत्या आघाड्या होत राहतील राजकारणात, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक कुटुंब, ठाकरे कुटुंब एकत्र येते त्याचं मी मनापासून स्वागत करतो आणि खरं तर आज आनंद असतो आमच्या मनामध्ये आहेत. पण तरी पण ह्या कुटुंब एकत्र येण्यास स्वागत करून याला मी मनपूर्वक मला एक शिवसैनिक म्हणून कळकळीचा आनंद या ठिकाणी झालेला आहे. मी भावनिक देखील झालेला की आनंद असो ज्यावेळी खरोखर ते वरळी डोममध्ये हे एकत्र आले आणि एका वेळी उद्धवजी राज ठाकरे गळ्यात हात तेव्हा आमच्या डोळ्यामध्ये खरंच आनंद असू होते आणि आज सुद्धा तोच क्षण आमच्या मनामध्ये आहे आणि राजकारण हे होत राहील पण हे कुटुंब म्हणून एकत्र राहावं असं माझं एक शिवसैनिक म्हणून आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना आहे. गेली 21 वर्ष आपण या सगळ्याची वाट पाहत होतो, ते आता क्षण आहे तो जवळ आला. शिवसैनिक म्हणून आम्हाला अत्यानंद झालेला आहे की आज बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईसाठी, मी तर म्हणेन महाराष्ट्रासाठी आज बाळासाहेबांचे 2 हात जे होते ते आज एकत्र येत आहेत आणि हा एक अत्यानंदाचा क्षण शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे. आज ही महाराष्ट्राची गरज आहे की आज ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे. जसं किरणराव म्हटले तसं राजकारणापलीकडे आज भावाभावांना बघून आम्हाला जास्त ठाकरे कुटुंब एकत्र एका व्यासपीठावर बघून जो आनंद शिवसैनिकांना मिळतोय, कारण कुटुंब एक असलं तर कुठलाही शत्रू असला तर त्याच्याशी लढायची ताकद कुटुंब देत असतं आपल्याला. त्यामुळे आम्हाला शिवसैनिकांना अत्यानंद झालेला आहे की आज दोन्ही भाऊ एकत्र येतात. दोन्ही भाऊ एकत्र येत असले तरी मुंबईमध्ये कुठलाही फरक पडणार नाही अशा पद्धतीचं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधक हे काय असंच म्हणत राहतील. दोन्ही बंधू एकत्र आज जर बघितलं मुंबईमध्ये कोणाला जरी विचारलं तर नसतील ठाकरे तर डोक्यावर बसतील उपरे, एक आज मुंबईवाल्यांची हे झालेली आहे. त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता यांचं कसं आहे, फक्त निवडणुकांच्या पुरतं
भाजपवाले अनेक आमिषे दाखवत आहेत. आता ते कार्ड काढतील, हिंदुत्वाचं कार्ड काढतील आणि काढतील, पण त्यांचं या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पुढे काय चालणार नाही. तुम्ही गेले अनेक वर्ष शिवसैनिक आहात, मातोश्रीचे थेट संबंध असलेले आहात. काय आजचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आमच्यातून निघून गेल्यानंतर प्रत्येक शिवसैनिकाला माझ्यासारखे असं वाटत होतं की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि आज तो सुवर्ण अक्षरानं लिहिणारा क्षण आज तो 12 वाजता आज मिळणार आहे आपल्याला. आणि हे बघताना आमचं शिवसैनिकांचं फार मोठं आनंद सगळ्यांना होणार आहे. आणि आमची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि आज तो दिवस आलेला आहे. 21 वर्षाची इच्छा पूर्ण होते. ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे आम्हाला आनंद आहे. तर आपण बघितलं का आकांक्षा या ठिकाणी ठाकरे बंधू जवळपास 20-21 वर्षानं एकत्र येणार आहेत. आणि या ठिकाणी ज्यावेळी ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि पत्रकार परिषद पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील जंगी अशा पद्धतीचा जल्लोष आहे तो देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकांक्षा, अगदी बरोबर आहे. आनंदाश्रू या कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये सध्या दिसत आहेत, भावना दाटून आलेल्या आहेत. एकच जल्लोष केला जाणार आहे. त्यामुळे धन्यवाद मुकुल, विजय आणि अक्षय या सगळ्याच अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.